ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आयुष्य उद्ध्वस्त करणारे 5 नातेवाईक कोण आहेत ज्यांच्यापासून सावध राहावे. चला तर पाहूया. जय श्रीहरी. हरिओम मित्रांनो. तुमचे शत्रू बाहेर नाहीत तर तुमच्या घरातच आहेत. हे 5 नातेवाईक तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. नमस्कार मित्रांनो. आयुष्यात आपण बाहेरच्या जगाशी लढायला तयार असतो, पण जेव्हा घरच्यांकडून किंवा जवळच्या नातेवाईकांकडून आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण हतबल होतो. नातेवाईक म्हणजे नेहमीच आधार देणारे हात नसतात, तर कधी कधी ते पाय खेचणारे सुद्धा असू शकतात. आजच्या या माहितीमध्ये आपण अशा 5 प्रकारच्या नातेवाईकांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. यांच्यापासून वेळेत सावध राहणे तुमच्या प्रगतीसाठी आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत गरजेचे आहे. असे 5 प्रकारचे नातेवाईक ज्यांच्यापासून तुम्ही अंतर राखले पाहिजे. 1. सतत तुलना करणारे नातेवाईक. सतत तुलना करणाऱ्या नातेवाईकांशी वागणे हे मानसिक दृष्ट्या खूप थकवणारे असते. हे लोक केवळ तुलना करत नाहीत, तर त्या माध्यमातून तुमच्या आत्मविश्वासाला तडे घालण्याचे काम करतात. त्यांच्या स्वभावाचे काही महत्वाचे पैलू आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा याची सविस्तर माहिती पहा. 1. या लोकांची ओळख कशी पडते. नेहमी दुसऱ्याचे उदाहरण देणे. तुम्ही एखादी छोटी जरी गोष्ट साध्य केली तरी ते लगेच अरे वा, पण त्याच्या मुलाने तर हे 2 वर्षापूर्वीच केले होते, किंवा त्याच्याकडे तुझ्यापेक्षा मोठे घर गाडी आहे असे वाक्य फेकतात. गुणांची आणि पगाराची विचारपूस. अशा लोकांचे लक्ष तुमच्या प्रगतीपेक्षा तुमच्या आकड्यांवर जास्त असते, जेणेकरून त्यांना तुलना करायला सोपे जाईल. कमीपणा दाखवणे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ते तुम्हाला हे भासून देतात की तुम्ही अजूनही कोणापेक्षा तरी मागेच आहात. 2. हे लोक असे का वागतात. असुरक्षिततेची भावना. बऱ्याचदा हे लोक स्वतःच्या आयुष्यात असंतुष्ट असतात. दुसऱ्याला कमी लेखून त्यांना स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा आभास निर्माण करायचा असतो. स्पर्धेची मानसिकता. त्यांच्यासाठी नातेसंबंध हे प्रेमाचे नसून एक शर्यत असतात. त्यांना नेहमी त्यांचे कुटुंब किंवा मुले ही इतरांपेक्षा वरचढ दिसावी लागतात. 3. तुमच्यावर होणारे परिणाम. मानसिक ताण. सततच्या तुलनेमुळे तुमच्या मनात मी पुरेसा सक्षम नाही का हा विचार घर करू लागतो. आनंदावर विरजण. तुम्ही मिळवलेल्या यशाचा आनंद साजरा करण्याऐवजी तुम्ही पुढच्या स्पर्धेचा विचार करू लागता. नात्यात कडवटपणा. अशा नातेवाईकांशी बोलण्याची इच्छा मरून जाते आणि कौटुंबिक कार्यक्रमात जाणे नकोसे वाटते. 4. या लोकांपासून सावध कसे राहावे, म्हणजेच उपाययोजना. माहिती देणे मर्यादित ठेवा. तुमचे पगार, नवीन प्रोजेक्ट किंवा भविष्यातील प्लॅन्स अशा लोकांसमोर उघड करू नका. माहिती नसेल तर ते तुलना करू शकणार नाहीत. प्रतिक्रिया देणे टाळा. जेव्हा ते तुलना करतात तेव्हा चिडण्याऐवजी किंवा स्पष्टीकरण देण्याऐवजी फक्त हो का, छान आहे किंवा प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो असे म्हणून विषय थांबवा. तुमची शांतता त्यांना निरुत्तर करेल. स्वतःची तुलना स्वतःशीच करा. दुसऱ्याच्या आयुष्याचे पुस्तक आणि तुमच्या आयुष्याचे पुस्तक वेगळे आहे हे स्वतःला सतत बजवा. तुमचे यश हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. कोणाच्या प्रमाणपत्राची त्याला गरज नाही. भावनिक अंतर ठेवा. अशा नातेवाईकांशी केवळ औपचारिक संबंध ठेवा. त्यांना तुमच्या वैयक्तिक निर्णयामध्ये हस्तक्षेप करू देऊ नका. थोडक्यात सांगायचे तर तुलना हा आनंदाचा शत्रू आहे. या नातेवाईकांना तुमच्या आनंदाची चावी देऊ नका. त्यांच्या बोलण्याला महत्त्व न देणे हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. 2. मत्सरी किंवा द्वेष करणारे नातेवाईक. मत्सरी किंवा द्वेष करणारे नातेवाईक हे गुप्त शत्रूसारखे असतात. ते समोरून तुमच्याशी प्रेमाने वागतील, पण तुमच्या पाठीमागे मात्र तुमच्या प्रगतीला अडसर निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. अशा लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी
त्यांच्या स्वभावाचे बारकावे समजावून घेणे गरजेचे आहे. येथे मत्सरी नातेवाईकांचे सविस्तर विश्लेषण दिले आहे. 1. त्यांची लक्षणे कशी ओळखाल? खोटे कौतुक. तुम्ही एखादी चांगली गोष्ट साध्य केली की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नैसर्गिक वाटत नाही. त्यांचे कौतुक छान आहे पण अशा शब्दांनी सुरू होते. तुमच्या अपयशात रस. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा हे लोक मदतीचा बहाणा करून सर्व माहिती काढून घेतात आणि ती माहिती इतरांकडे चवीने सांगतात. तुमच्या दोषांचे भांडवल. चार चौघात बोलताना ते मुद्दाम तुमच्या जुन्या चुका किंवा कमतरता काढतात जेणेकरून तुमचे हसे होईल. नक्कल करणे किंवा स्पर्धा करणे. तुम्ही एखादी वस्तू घेतली की लगेच तशीच किंवा त्यापेक्षा महागडी वस्तू घेऊन तुम्हाला काटेकी टक्कर देण्याचा प्रयत्न करतात. 2. हे लोक धोकादायक का ठरतात? नातेसंबंध खराब करणे. हे नातेवाईक तुमच्याबद्दल इतर चांगल्या नातेवाईकांच्या मनात विष कालवण्याचे काम करतात. सकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास. त्यांच्या संपर्कात आल्यावर तुम्हाला उत्साही वाटण्याऐवजी मानसिक थकवा जाणवतो. कामात अडथळे. जर हे लोक तुमच्या व्यावसायिक वर्तुळात असतील तर ते तुमच्याबद्दल चुकीच्या वावड्या उठवून तुमचे नुकसान करू शकतात. 3. मत्सराचे मूळ कारण काय? मत्सर हा सहसा अपूर्णतेच्या भावनेतून येतो. जेव्हा त्यांना वाटते की तुमच्याकडे जे आहे म्हणजेच यश, पैसा, शांती किंवा सौंदर्य ते त्यांच्याकडे नाही, तेव्हा ते तुम्हाला स्वतःच्या बरोबरीला आणण्यासाठी खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. 4. या लोकांपासून सावध राहण्याचे मार्ग. नजर लागण्यापासून वाचवा. नजर म्हणजे नकारात्मक ऊर्जा. तुमचे खूप मोठे यश किंवा आनंदाच्या बातम्या सोशल मीडियावर किंवा अशा नातेवाईकांसमोर लगेच जाहीर करू नका. काम पूर्ण झाल्यावरच त्यांना कळू द्या. नम्र राहा पण सावध. त्यांच्याशी वाद घालू नका. तुम्ही जितके नम्र राहाल तितका त्यांना मत्सर करायला कमी वाव मिळेल. मात्र त्यांच्यावर कधीही पूर्ण विश्वास टाकू नका. गुपिते सांगणे टाळा. तुमच्या आयुष्यातील कमकुवत दुवे किंवा घराअंतर्गत वाद त्यांच्यापासून लपवून ठेवा. मत्सरी व्यक्ती तुमच्या याच कमकुवतपणाचा शस्त्र म्हणून वापर करते. तुमच्या यशाचे श्रेय नशिबाला द्या. अशा लोकांसमोर स्वतःच्या मेहनतीचे गोडवे गाण्याऐवजी सगळं देवाच्या कृपेने किंवा नशिबाने झालंय असे म्हणा. यामुळे त्यांचा अहंकार दुखावला जात नाही आणि त्यांचा मत्सर थोडा शांत राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाचा मत्सर करणे ही त्या व्यक्तीची मानसिक अडचण आहे, तुमची नाही. तुम्ही तुमची प्रगती थांबवू नका. उलट इतके यशस्वी व्हा की त्यांना मत्सर त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरेल. 3. सल्लागार बनून दिशाभूल करणारे नातेवाईक. असे नातेवाईक दिसायला खूप हितचिंतक वाटतात. ते तुमच्या प्रत्येक निर्णयात रस घेतात आणि मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय असे म्हणून तुम्हाला सल्ले देतात. पण प्रत्यक्षात त्यांचे सल्ले तुम्हाला प्रगतीकडे नेण्याऐवजी गोंधळाच्या गर्दीत ढकलणारे असतात. या दिशाभूल करणाऱ्या सल्लागारांचे सविस्तर विश्लेषण पाहू. 1. यांची वैशिष्ट्ये काय असतात? बिन मागता सल्ला. तुम्ही विचारले नसतानाही हे लोक तुमच्या करिअर, गुंतवणूक किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल सल्ले द्यायला तयार असतात. अधुरे ज्ञान. ज्या विषयावर ते बोलत आहेत त्यातील त्यांना तांत्रिक किंवा व्यावहारिक ज्ञान शून्य असते, पण ते एखाद्या तज्ज्ञासारखे बोलतात. भीती घालणे. अरे, तो व्यवसाय आता चालत नाही किंवा या क्षेत्रात खूप मंदी आहे असे बोलून ते तुमच्या मनात भीती निर्माण करतात, जेणेकरून तुम्ही नवीन काही करण्याचा प्रयत्न करू नये. स्वतःचे अपयश लादणे. जर ते स्वतः एखाद्या गोष्टीत अयशस्वी झाले असतील तर ते तुम्हालाही तसेच सांगणार की हे शक्यच नाही. 2. हे लोक असे का करतात? नियंत्रण मिळवण्याची इच्छा. तुम्हाला सल्ला देऊन आणि तुम्ही तो पाळला की त्यांना तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवल्यासारखे वाटते. तुमची प्रगती रोखणे. काही वेळा हे मुद्दाम चुकीचा सल्ला देतात
जेणेकरून तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ नये. महत्वाचे वाटणे केवळ चर्चेचा केंद्रबिंदू बनण्यासाठी आणि आपल्याला खूप काही समजते हे दाखवण्यासाठी ते सल्ले देत सुटतात. 3. याचा तुमच्यावर काय परिणाम होतो? संधी गमावणे. त्यांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे तुम्ही एखादी चांगली नोकरी, गुंतवणूक किंवा व्यवसायाची संधी हातची गमावू शकता. आत्मविश्वासाचा अभाव. सतत कोणाच्या तरी सल्ल्यावर विसंबून राहिल्यामुळे तुमची स्वतःची निर्णय क्षमता कमकुवत होते. वेळेचा आणि पैशाचा अपव्यय. चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे तुमचे श्रम आणि पैसा दोन्ही वाया जातात. 4. अशा सल्लागारांपासून स्वतःला कसे वाचवावे? ऐकावे जनाचे, करावे मनाचे. त्यांचे ऐकून घ्या नाते टिकवण्यासाठी, पण कृती करण्यापूर्वी स्वतः सखोल संशोधन करा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला करिअर किंवा पैशांविषयी निर्णय घ्यायचा असेल तर नातेवाईकांऐवजी त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती किंवा प्रोफेशनल मेंटॉरचा सल्ला घ्या. निर्णयाची प्रक्रिया गुप्त ठेवा. जोपर्यंत तुमचा निर्णय पक्का होत नाही तोपर्यंत अशा नातेवाईकांशी त्याबद्दल चर्चा करू नका. एखादा निर्णय घेतल्यावर फक्त माहिती द्या, सल्ला विचारू नका. मी यावर विचार करेन हे वाक्य वापरा. जेव्हा ते तुम्हाला एखादा नको असलेला सल्ला देतात तेव्हा वाद घालण्याऐवजी तुमचा विचार चांगला आहे, मी यावर नक्की विचार करेन असे म्हणून विषय संपवा. थोडक्यात सल्ले देणारे खूप असतात, पण तुमच्या आयुष्याची जबाबदारी फक्त तुमची असते. चुकीच्या सल्ल्याने दिशा भरकटण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीने घेतलेला आणि चुकला तरी चालेल असा निर्णय कधीही उत्तम. 4. भावनिक ब्लॅकमेल करणारे नातेवाईक. भावनिक ब्लॅकमेल करणारे नातेवाईक हे सर्वात जास्त मानसिक त्रास देणारे ठरू शकतात, कारण ते तुमच्यातील चांगुलपणा आणि कर्तव्य भावनेचा शस्त्र म्हणून वापर करतात. हे लोक प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला अशा गोष्टी करायला लावतात ज्या तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला कराव्या लागतात. या प्रकारच्या नातेवाईकांचे सविस्तर विश्लेषण पाहूया. 1. हे लोक कोणत्या प्रकारची वाक्य वापरतात? म्हणजेच ओळखण्याची पद्धत. भूतकाळातील उपकारांची आठवण. लहानपणी आम्ही तुला किती सांभाळलं, आता आमची गरज पडली तर तू हात वर करतोयस. स्वतःला पीडित दाखवणे. माझं नशीब खराब आहे, मी सर्वांसाठी सगळं केलं पण आज माझ्या पाठीशी कोणीच नाही. नात्याची शपथ किंवा दुहाई. जर तू माझं हे ऐकलं नाहीस तर समजायचं की तुझं माझ्यावर प्रेमच नाही. प्रकृतीचे कारण पुढे करणे. तुम्ही त्याच्या मनाविरुद्ध वागाल की लगेच आजारी पडण्याचे किंवा तब्येत बिघडल्याचे नाटक करणे. 2. हे लोक धोकादायक का आहेत? स्वतःच्या प्रगतीकडे दुर्लक्ष. त्यांच्या मागण्या पूर्ण करता करता तुम्ही स्वतःच्या ध्येयाकडे आणि गरजांकडे दुर्लक्ष करू लागता. अपराधीपणाची भावना. तुम्ही नाही म्हटले की ते तुम्हाला इतके वाईट वाटायला लावतात की तुम्हाला आपण अपराधी आहोत असे वाटू लागते. आर्थिक पिळवणूक. अनेकदा भावनिक ब्लॅकमेल करून हे लोक तुमच्याकडून पैसे उकळतात जे परत मिळण्याची शक्यता कमी असते. 3. भावनिक ब्लॅकमेल मागचे मानसशास्त्र. हे लोक सहसा भय, कर्तव्य आणि अपराधीपणा या सूत्रावर काम करतात. त्यांना माहीत असते की तुम्ही भावनिक आहात आणि तुम्हाला नात्यांची काळजी आहे. याच गोष्टीचा ते फायदा घेतात. 4. या लोकांशी कसे वागावे? म्हणजेच बचावाचे उपाय. नाही म्हणायला शिका. सुरुवातीला हे कठीण जाईल, पण स्पष्ट आणि नम्रपणे नाही म्हणणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची परिस्थिती मी समजू शकतो, पण सध्या मी हे करू शकणार नाही असे स्पष्ट सांगा. भावनिक सीमा आखून घ्या. नात्यात तुम्ही किती मदत करू शकता आणि कुठे थांबायचे आहे याची एक मर्यादा स्वतःसाठीच ठरवा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना किती प्रवेश द्यायचा हे तुमच्या हातात आहे. अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडा. कोणाची मदत करणे हे तुमचे कर्तव्य असू शकते,
पण स्वतःचे नुकसान करून कोणाचे लाड पुरवणे ही तुमची जबाबदारी नाही. तुम्ही नाही म्हटले म्हणून तुम्ही वाईट व्यक्ती ठरत नाही. संवादात त्रयस्थ राहा. जेव्हा ते भावनिक होतात तेव्हा तुम्ही तार्किक बना. विषयाला भावनिक वळण देण्याऐवजी वस्तुस्थितीवर बोला. एक महत्वाचा विचार, खरे प्रेम किंवा नाते कधीही तुम्हाला ओलीस धरत नाही. जे नाते तुम्हाला गुदमरवून टाकतं किंवा स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा वापर करतं ते नाते नसून एक प्रकारचे मानसिक शोषण आहे. अशा लोकांपासून अंतर राखणे हे स्वसंरक्षणासाठी आवश्यक आहे. आता शेवटचा आणि 5वा प्रकार, नकारात्मकता पसरवणारे नातेवाईक हे एखाद्या वाळवीसारखे असतात. ते तुमच्या उत्साहाला आणि स्वप्नांना हळूहळू पोखरून काढतात. तुम्ही जेव्हा एखादी नवी उमेद घेऊन काही करू पाहता तेव्हा हे लोक सर्वात आधी तुम्हाला त्यातील अंधार दाखवायला येतात. या प्रकारच्या नातेवाईकांचे सविस्तर विश्लेषण पाहूया. 1. यांची लक्षणे आणि वागण्याची पद्धत नेहमी वाईटच घडेल असा अंदाज. तुम्ही नवीन नोकरी सुरू केली की हे म्हणणार, अरे ती कंपनी तर लवकरच बंद पडणार आहे असं ऐकलंय. किंवा नवीन गाडी घेतली की या गाडीचे मेंटेनन्स खूप महागात पडते, कशाला घेतली. उत्साहावर विरजण. तुमच्या आनंदाच्या क्षणी हे लोक असे काहीतरी बोलतील की तुमचा सगळा उत्साह निघून जाईल. जुन्या आठवणी काढणे. तुम्ही प्रगती करत असताना हे लोक मुद्दाम तुमच्या कुटुंबातील जुन्या दुर्दैवी घटनांची किंवा कोणाच्या तरी अपयशाची आठवण करून देऊन तुम्हाला घाबरवतील. समस्येवर चर्चा, उपायावर नाही. यांच्याशी कितीही वेळ बोललात तरी विषयाचा शेवट हा काय सांगणार. सगळीकडे वाईटच चाललंय याच वाक्याने होतो. 2. हे लोक तुमच्यासाठी घातक का ठरतात. तुमचा आत्मविश्वास खच्ची होतो. सतत नकारात्मक ऐकल्यामुळे तुमच्या मनात स्वतःच्या निर्णयाबद्दल शंका निर्माण होऊ लागते. भविष्याची भीती. हे लोक तुमच्या मनात भीतीचे बी पेरतात, ज्यामुळे तुम्ही मोठी जोखीम घ्यायला घाबरता आणि आपली प्रगती थांबवता. मानसिक ऊर्जा खर्च होते. यांच्याशी अर्धा तास बोलल्यावरही तुम्हाला खूप थकल्यासारखे आणि रिकामे वाटते. 3. नकारात्मकते मागचे कारण काय. असे लोक सहसा स्वतःच्या आयुष्यात अपयशी ठरलेले असतात वा त्यांनी कधीच चौकटी बाहेर जाऊन प्रयत्न केलेले नसतात. त्यांना स्वतःला जे जमले नाही ते इतर कोणाला जमेल असे त्यांना वाटत नाही. त्यांची ही असुरक्षितता नकारात्मकतेच्या रूपाने बाहेर येते. 4. या लोकांपासून स्वतःला कसे वाचवावे. सकारात्मक वलय निर्माण करा. अशा लोकांशी बोलल्यानंतर लगेच एखाद्या सकारात्मक मित्राशी किंवा मार्गदर्शकाशी बोला, जेणेकरून तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. चर्चेला पूर्णविराम द्या. जेव्हा ते नकारात्मक बोलायला सुरुवात करतात तेव्हा बघूया काय होतंय ते. मी तर सकारात्मक आहे असे म्हणून विषय बदलून टाका. तुमचे विजन त्यांच्याशी शेअर करू नका. तुमचे मोठे स्वप्न किंवा महत्वाकांक्षी प्लॅन्स अशाच लोकांसमोर कधीच मांडू नका, कारण ते पूर्ण होण्याआधीच हे लोक ते कसे अशक्य आहे हे तुम्हाला पटवून देतील. वेळेची मर्यादा पाळा. अशा नातेवाईकांना भेटणे पूर्णपणे टाळता येत नसेल तर त्यांच्यासोबत घालवलेला वेळ किमान ठेवा. 10-15 मिनिटाच्या औपचारिक गप्पा मारून तिथून निघून जा. निष्कर्ष, हे 5 प्रकारचे नातेवाईक तुमच्या प्रगतीत सर्वात मोठे अडथळे ठरू शकतात. 1. तुलना करणारे. हे नातेवाईक तुमचा आत्मविश्वास कमी करतात. 2. मत्सरी. हे नातेवाईक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. 3. चुकीचे सल्लागार. हे नातेवाईक तुमची दिशा भरकटवतात. 4. भावनिक ब्लॅकमेलर. हे नातेवाईक तुमचा वापर करून घेतात. 5. नकारात्मक. हे नातेवाईक तुमचा उत्साह मारून टाकतात. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल
तर लोकांच्या ओळखीपेक्षा त्यांच्या स्वभावाचा विचार करणे जास्त महत्वाचे असते. नाती जपा, पण स्वतःचे मानसिक आरोग्य आणि ध्येय धोक्यात घालू नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नातेवाईक वाईट नसतात, पण त्यांचा स्वभाव तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. प्रत्येकाशी संबंध तोडणे शक्य नसते, पण कोणाशी किती बोलायचे, कोणाला किती जवळ करायचे आणि कोणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमची प्रगती आणि सुख हे कोणाच्या प्रमाणपत्रावर अवलंबून नाही. त्यामुळे अशा लोकांपासून एक सुरक्षित अंतर ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा. माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.